मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या अंतर्गत तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून ही योजना निघालेली होती। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजितदादा या सर्वांनी मिळून या योजनेला पाठिंबा दिला होता आणि आज नांदेड इथून 800 यात्रेकरूंची पूर्ण टीम घेऊन इथले आमचे धडाडीचे समाज कल्याण अधिकारी माननीय मिनगिरे साहेब आणि समाज कल्याणची सर्व लोक आज निघालेले आहेत। मनापासून सर्व यात्रेकरूंना शुभेच्छा देतो। आयुष्यात जन्माला आल्यानंतर काशी बघितली पाहिजे, अयोध्येला गेलं पाहिजे आणि प्रभू रामचंद्र आमचं हे दैवत आहे। या दैवताचं मंदिर झालेलं आहे आणि या उतारत्या वयामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हा जो निर्णय घेतलेला होता, या निर्णयामुळं या सर्वांना आज अयोध्या असेल, काशी असेल, इथं सर्वत्र जायला मिळत आहे। मी विशेषतः समाज कल्याण विभागाचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगली त्यांनी व्यवस्था केलेली आहे। डॉक्टरांची टीम त्यांच्याबरोबर आलेल्या यात्रेकरूचं प्रत्येकाचा हार घालून तुळशीच्या माळा देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहेत। प्रत्येकाला आयडेंटिटी कार्ड देण्यात आलेले आहेत आणि आल्याबरोबर इथं नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर एक चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन या समाज कल्याण विभागाचे मिनगिरे साहेब आणि त्यांच्या सर्व टीमनं केलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं मुलं आपल्या आईवडिलांची काळजी घेतात त्या पद्धतीनं सर्व यात्रेकरूंची काळजी घ्या असं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आवर्जून सांगितलेलं होतं। तशा प्रकारची काळजी घेताना शासकीय सर्व अधिकारी घेत आहेत। खरं म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांबद्दल कधीच चांगलं बोललं जात नाही, परंतु हे चांगलं काम करत आहेत तर त्याच्याविषयी चांगलं बोललं पाहिजे, त्यांची तारीफ केली पाहिजे। आपण बघतो की घरामध्ये एखादा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये थोडंसं गुणधुणं होतं, तर आपल्यालाही विनंती यात्रेकरूंना की आपणही सगळे लोक आपल्या काळजीसाठी आहेत, तर तेव्हा आपण सगळेजण एकमेकाच्या हातात हात घालून यात्रा करू आणि आनंदानं ही काशी असेल, अयोध्या असेल, हे सगळे तीर्थक्षेत्र करू। सर्वांना मनापासून प्रवासासाठी शुभेच्छा। जय प्रभू रामचंद्र की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। माझं नाव तुकाराम किशन सोंडाबे, माझी पत्नी शशिकला तुकाराम सोंडाबे, मुक्काम पोस्ट जवळगाव, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड। मी जवळगाव येथील रहिवासी असून आम्ही अयोध्येला जात आहोत। शासनातर्फे आमची पूर्ण व्यवस्था आहे, शासनातर्फे आमची पूर्ण व्यवस्था आहे। नाश्ता पाणी राहण्याची जेवण्याची पूर्ण व्यवस्था शासनातर्फे झालेली आहे। आम्ही रामलल्लाच्या दर्शनासाठी खूप आतुरतेने वाट पाहत होतो, पण आता शासनामार्फत आमची जाण्याची आणि देवदर्शनाची पूर्ण व्यवस्था झाली आहे। त्याबद्दल आम्ही समाज कल्याण आणि महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याचे आम्ही हार्दिक आभार करतो।